डोनेशन घेतलं आहे पण पावती कशी द्यायची माहिती नाही तर थोडं थांबा. एनजीओला डोनेशन देताना दोन प्रसंग येऊ शकतात. ते म्हणजे जर एटीजी सर्टिफिकेट असेल तर काय आणि एटीजी सर्टिफिकेट नसेल तर काय. जर एटीजी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही साधी पावती पुस्तक दिले तरी चालेल. परंतु त्या पावती पुस्तकामध्ये संस्थेचं नाव, संस्थेचा पत्ता, डोनरचे नाव, डोनरचा पत्ता, डोनेशनची अमाऊंट, डोनेशनचा मोड आणि दिनांक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर एटीजी सर्टिफिकेट असेल तर साधी पावती पुस्तक देऊन चालत नाही, तर त्याला 10B सर्टिफिकेट द्यावे लागेल. त्या 10B सर्टिफिकेटमध्ये संस्थेचे नाव, संस्थेचा पत्ता, डोनरचे नाव, डोनरचा पत्ता, डोनेशनची अमाऊंट, डोनेशनचा मोड आणि डेट असते. परंतु 10B सर्टिफिकेट हे इन्कम टॅक्स पोर्टलवरती जाऊन तुम्हाला 10BD फॉर्म भरावा लागेल. परंतु हा फॉर्म 10BD फॉर्म फायनान्शियल इयर संपल्यापासून 2 महिन्याच्या आतमध्ये म्हणजेच 31 मे पर्यंत भरावं लागेल. ते भरल्याच्या नंतर 24 तासाच्या आतमध्ये 10BE सर्टिफिकेट येतं. जर डोनेशनची रिसिट व्हॅलिड तुम्ही नाही दिली तर डोनेशन देणाऱ्या व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना एटीजीचे डिरेक्शन घ्यायला प्रॉब्लेम येऊ शकतो. जर तुम्हाला डोनेशनची रिसिट किंवा 10BE फॉर्म देण्यासाठी संभ्रम असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करू शकता. धन्यवाद.